तर मित्रांनो हे बघा दिसलं का काय हे अंगठा आहे माझा आणि आमची जागा आता नावावर झाली फायनली. हे बघा हे एवढी सगळी माझ्या अंगावर येते किती नारळाचं. तर आम्ही आता नारळ फोडणार आहे बघा. हे बघा हे असं नारळ आणलाय आम्ही. जागा झाली ना आमची आता नावावर आज. इकडे दिदी आणि इकडे दादा व्हिडिओ काढतोय मस्त पैकी. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमची जागा कुठं आहे तेव्हा हे असं एवढं सगळं आहे बघा. कसली कामं चालू आहेत दादा है ना. कसली कामं चालू आहेत बघ. सगळ्यांनी सोबत या, कुणी मागे पुढे नको. सोबत सगळ्यांची रिॲक्शन. रोड आहे बहुतेक. दादा पण व्हिडिओ काढते. किती नंबर आहे तिथं आपला होय का. किती नंबर आहे आपला 31 बघा ना कोणता आहे. तर हे बघा मित्रांनो आम्ही ह्या ठिकाणी जागा घेतली. बघा हे सगळं गावच आहे बघा. तळेगाव बरं. आणि हो का जागा केवढी मोठी दिसली का तुम्हाला. हो का हे सगळे असे रोड बीड झालेत ते नाही का. असे रोड बीड झालेत बघा. हे बघा आणि हे सगळं आहे ना तळेगाव. तुम्हाला दाखवते इथं घरं कशी बांधली. म्हणजे घरं म्हणजे जागा केलेत हे बघा. अशा पद्धतीने घेतली. आता आमची एक जागा आहे. आता ती खूप मोठी. आपण आता वरती रस्त्यावर येऊ. इथे बघा सिमेंटचे रोड वगैरे मस्त केले. आता इथं काहीच नाहीये. मला असं वाटतं या दिवाळीत किंवा पुढच्या दिवाळीपर्यंत इथं आमचं काहीतरी बनलं. बघा किती चिमुकली हुशार आहे. आता ती एक्सायटेड आहेत सगळे आता मस्त पैकी. घर कधी होतंय बघणं. हे घर कधी बांधून होईल आणि मस्तपैकी आनंद कधी आमच्या चेहऱ्यावर. असं तर आनंद आहेच बरं का. आता नावावरच झाली. आजच सही करून आलोय. आज आहे बघा कुणवार आहे ग. आज आहे गुरुवार मार्गशीर महिन्यातला मस्त असा शुभ मुहूर्त आहे. आणि आम्ही मस्त नावावर जागा झालेली आहे मित्रांनो. तर हे बघा हो का माझ्या पाठीमागं पण तुम्हाला घरं दाखवू का. हो का इकडं दिदी दादा दिसतंय का नाही ग बाय. हां हो का इकडं अशी सगळी घरं आहेत. भरपूर घरं आहेत इथं. म्हणजे लोक वस्तीच आहे. अरे जागेवर आल्यावर छान चेहरा झाला. दादा ही 1,000 स्क्वेअर फूट आहे का. एकच आहे. तर बघा ही मित्रांनो अशी जागा आहेत बघा. असे त्यांनी आखलेले अशी म्हणजे ना चौकोनी नाहीये. अडकते वेगळं फिल्टर की अडकते. तर मित्रांनो आम्ही आलो आहे तळेगाव दाभाडेला आमच्या जागेच्या ठिकाणी. आणि इथं आहे माझ्यासमोर मम्मी जी मालकीने आता या जागेची. हे बघा आत्ताच सही करून आली. आणि हे बघा तिथं आता पाणी वगैरे मारणं चाललंय. आणि हे आहे पूर्ण मोकळं मैदान. आता इथे सगळं भरणार आहे. तिथं JCB वगैरे काम चाललंय. मग कसं वाटतंय तुला तुझ्या नावावर आता घेतली एक अशी मोठी जागा असणार आहे. कसं वाटणार म्हणजे काय. आता आनंदाचा क्षण आहे ना त्यामुळे खूपच आनंद झालाय. फायनली आम्ही 1-2 वर्ष बघत होतो जागा भेटत नव्हती आम्हाला. गुंड्यावरच भेटायची. पण आम्ही वैतागलेलो शेवटी फ्लॅट घ्यावा असं म्हणलं. पण देवाने कुठंतरी ना थोडं तरी एक ठेवलं होतं की येणेच तुम्हाला घ्यायची. त्यामुळे येणेच आम्ही जागा घेतलेली आहे. आणि आज फायनली सही केलेली आहे. नाव झालेले आहे. आज आहे तारीख किती ग 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबर आहे का. हा आता 27 नोव्हेंबर लक्षात का राहतंय कारण पुढच्या महिन्यात 27 डिसेंबरला माझा बर्थडे. आणि आदल्या दिवशी म्हणजे आदल्या महिन्यामध्ये 27ला आमच्या नावावर जमीन झाली. हे बघा पप्पा पण इथं. मग पप्पा तुम्हाला काय वाटतंय. हा नारळ आणलं. जास्त मोठी जागा आहे बहुतेक. मग मी तेच म्हणते ही जास्त आहे. एवढी बघ दादा. अहो मोठी काय ती एवढीच असणार आहे पप्पा. आईच्या का पडत मित्रांनो. हे बघ हे कसं जरा चांगलं दिसतंय. जरासं बघूशी पण वाटतंय. आता आम्ही झालो खूप जास्त कन्फ्यूज कारण आम्हाला माहिती नाहीये आमची जागा कोणती. आता हळूहळू आता आवाज घुमल बघा. हे बघा किती मस्त केस उडतात आहेत माझे. मला असं वाटतं ही आमची जागा आहे कारण ती पलीकडची मोठी वाटते ते. ही जागा अर्धा गुंठ आहे. नाही ती 2 असणार आहे आणि ही 1 असणार आहे. आम्हाला असं वाटतं ही आमची जागा असावी. काही नाही व्हिडिओ मध्ये ऐक नंतर काय सांग की आवडतो ना तुझी म्हणते. कुठला आहे नेमकं मॅम प्लॉट कळा ना आम्हाला. हा मला ना
हाय हाय आमचा फ्लॉट. डिवाइड केले आणि ती पलीकडे मला वाटतं 1.5 दिसतोय. जरा मोठं दिसलं म्हणलं. फायनली आम्हाला आमचा फ्लॉट भेटलाय. हे बघा. थँक्यू मॅम, झालं सगळं. आशा पाठी तुम्हाला जर आम्ही वेगळं नाव दिलं तर लावता येईल का? म्हणजे वडिलांना ओढतात. ये ओळ. तिथे ऍक्सेसला नारळ बघा तिथे मस्तपैकी नारळ ठेवते. ठेवत्यात दगडावर जिथं फोडलाय तिथं. इथेच ठेवते आता दगडावर. नाही तर ठेवते ना मस्त भूमिपूजनवर. मस्तपैकी असं सरस्वती भोले बाबा, हर हर भोले बाबा. फुटकी फुटकी ह्याला आत्ताच प्रॉब्लेम होतोय अर्ध द्यायला बघा. सगळ्याच खरंच म्हणजे असं वाटलं थोडी बारीक असेल पण खरंच खूप लांब पर्यंत आहे. केवढं जागीरदार आहे. हा ना. नाही खरंच खूप मोठी भेटली. 100 नाही 50 कोटी. मग नारळ गोड लागायला लागलाय का? नारळ आजपर्यंत मी सगळ्या नारळाला नाही म्हणत होतो. अच्छा थोड्याची पण हजेरी आहे. आपलं 5 येतं. तो आपण तिकडेच घेत होतो तो म्हणजे ती लाईट आहे खांब आहे ना मॅडम. काय नको काहीतरी काय हरकत मध्ये आपण आपण 25 पण नाही 22 आम्हाला मॅडम राहायला पाहिजे. राणे हे ती ठाकरच आहे का ठाकरचं काय त्या पाहिजे ना. हा तनु मम्मी तेवढी बिल्डिंग फिरव. हा 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 हा. कसं राहिलं बघ राणे तेवढी बिल्डिंग 100% होणार काय. खरंच भले मोठे काढले. मम्मी म्हणते होट वाकडे वाकडे करून खाल्लं पण अख्खं नारळ खाल्लं. मेन रोड आहे बघ. वाव मस्त जागा आहे. इकडे पुढे अजून डीपी रोड आहे. मला पण चालू नाही झालं बाई माझा वेळ वाया गेला. वेळ वाया गेला बघा इकडे. कशाला ऑफिस मध्ये तर मित्रांनो आम्ही लय उन्हात फिरलो बघा. बघा चेहरा कसं झालं ते नाही का. जेवण करायला आली ना तिथे थोडीशी झाली जरा काय इकडे तिथे
बघते किती छान काढलेलं. तर मित्रांनो तर हे बघा आम्ही आता जागा घेतली तळेगावमध्ये आणि आता आहे ना आम्ही लई खुश आहे बघा जेवण करायला आलंय. तर आणि एने जागा घेतली आम्ही. तर लवकरच त्याची भूमिपूजन होणार आहे. काय लागत होतं लवकर झाला असतो पण अजून 2 महिने गेले. आमचं लग्न नाही गेलं तर काम सुद्धा आलेलं आहे भज्ज मस्तपैकी. आमचा स्टार्टर आहे. आमचा स्टार्टर आला तर परत 5,000 गडबड झाली. येईल अजून 5 मिनिटात. मी कुठे आहे? तर हे बघा नमस्कार मंडळी. आता खूप वेळा नमस्कार केलंय, पण आता आम्ही आलो आहोत तळेगावमध्येच आणि आता आम्ही बसलो आहोत जेवायला आणि सगळ्यांना जेवण वगैरे सर्व केलेलं आहे. हे बघा आता आज आहे वांग्याची भाजी आणि पनीरची भाजी सोबत मस्त अशी गरम रोटी. इथे समोर पप्पा, भाऊ आणि मम्मी. काय खाते तू? मी वांग्याची भाजी वांग्याची भाजी हे बघा मस्तपैकी खा. रोटी कशी आहे? मस्त आहे. कशी पप्पा भाजी? वांग्याची बी आणि पनीरची छान आहे. अरे वा. आता ह्याला तर नाही विचारू शकत फोनवर. मित्रांनो आम्ही जेवण झालंय आमचं बघा आणि आम्ही आता चाललोय 4 व्हीलर बघायला बरं का. आता जागा तर घेतली आणि आता 4 व्हीलर बघायला चाललोय शोरूम मध्ये. तर बघा अजून फायनल अशी श्रीमंती पाहिजे होय. पहिल्यांदा जागा घेतली असंच 4 व्हीलर बघणार. बघू ना आता कसं काय आहे. किती किती करायचे दिवस ब्रेझा गाडी ते अडकतंय दुसरं गेलं. येते का चालवायला? मस्त गाडी वाटते बरं का. ये तुझा बस जा. तर हे बघा मित्रांनो बस ना बस. ब्रेझा गाडी आम्ही घेणार आहे लवकरच बहुतेक. अरे मला बसायचं की DXI मध्ये येतात ते DXI आणि MID येतो मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले. मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले. त्याच्यानंतर हा जो एसीचा भाग आहे हा टोटली ऑटो एसी येणार DXI पासून ऑटोमॅटिक. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला हँड रेस्ट मिळेल. पुढे पण हँड रेस्ट. किती लिमिट कशी? आणि सीएनजी माहिती का? सीएनजी काय खाली आहे. मग तिचं कसं आहे?